मी आता इथे वॉशिंग सेंटरवरती आलो आहे. आज मला यायला लेट झालं आहे म्हणजे 8:30चं टायमिंग आहे, पण मी 9 वाजता आलो आहे आज. आज थोडा म्हणजे पाऊस पण पडत होता आणि उठायला पण लेट झाला. कारण की रात्री मी उशिरपर्यंत व्हिडिओ बघत होतो. असे फालतू व्हिडिओ नव्हतं बघत, असा थोडे मोटिवेशनल व्हिडिओ बघत होतो. त्याच्यामुळे मग मला झोपायला लेट झाला आणि मग त्याच्यामुळे मी आज कामावर यायला लेट झालं म्हणजे असं झालं. आज सकाळी पाऊस पडत होता, पण नंतर आता पाऊस थांबला आहे. आता लगभग 9:30 वाजले आहेत आणि 1 तासापूर्वी आता पाऊस थांबला आहे. काय माहिती रात्रीपासून पडत होता की नाही पाऊस. आज तसं संडे आहे, 19 जुलै. तर आज बघू आता. आज मॅच पण आहे इंडिया आणि इंग्लंडची 3rd ODI. जो पण जिंकेल त्या ट्रॉफी भेटेल. होप इंडिया जिंकेल या टायमाला 3rd T20. कारण की एक इंडिया जिंकलं, एक इंग्लंड जिंकले. तर लास्ट जो जिंकेल त्याला ट्रॉफी भेटेल. बाकी माझं पण आज काम आहे, संडे आहे म्हणून काम असेल शाळेत. पाऊस असल्यामुळे काय माहिती नाही की होईल की नाही काम, की पाऊस पडत होता. बघू आता काय होते. आणि एक तर माझ्या एक मित्र आहे, तो मला म्हणाला की संध्याकाळी जाऊया, ते पण बघायचं आहे. संध्याकाळी जावं लागेल तर मग मला संध्याकाळी 6 वाजता मग बंद करावं लागेल दुकान. 8:30चा टायमिंग आहे, बस 6 वाजता बंद करावं लागेल. तो बोलला आहे की त्या मुंबईला जायचं आहे कोल्हापूरला. तर बघू आता. अगर 6चा गेलो तर 6:30ला निघालो तर मला रात्रीचे 11-12 तर वाजेलच तिकडनं यायला. तर आता नक्की तर नाही आहे, कारण की मी तर येईन, माझं काय नाही, मी दुकान बंद करून येईन. आता तो फोन करेल तेव्हा म्हणजे आता ठरवू. म्हणजे आता अगर आता म्हणजे त्याचा एक मित्र पण येणार आहे, तर ते दोघं सकाळी गेले तर मग संध्याकाळी जायचा काही फायदा नाही आहे. अगर थांबले, फोन केला की जायचं आहे, मग म्हणजे जायचं आहे बोलले तर आहे. पण आता खरंच जायचं आहे की नाही ते नाही मला माहिती म्हणजे. आणि आज संडे पण आहे, काम असेल तर संध्याकाळी एवढा नसते काम, म्हणून संध्याकाळी तर मी जाऊच शकतो. सकाळी अगर जात असेल तर मी नाही जाऊ शकणार, कारण की संडेच्या दिवशी नाही अफोर्ड करू शकत सकाळी जायला. काम होणार नाही आणि दुसरा जो ज्याचा दुकान आहे तो मला वळडेल, म्हणाल की संडेच्या दिवशी कशाला गेला वगैरे. म्हणून मी नाही जाऊ शकत. आणि पगार पण अजून दिला नाही आहे, तर असा फालतूचा रिस्क मी नाही घेऊ शकत. म्हणजे आता बाकी इंडिया आणि इंग्लंडचा मॅच बोललं तर आता रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल आहेत. तरीसुद्धा दुसरा वन डे हरली इंडिया. पहिला वन डे जिंकलेली. होप की आता तिसरा वन डे जिंकू दे. चांगले चांगले प्लेयर आहे. होप. बाकी मी वैभव सूर्यवंशीचा विचार करतो की त्याला T20मध्ये डेब्यू केलं म्हणजे आता काय त्याला फक्त T20 खेळवणार. तर म्हणजे आता तो तर वन डेमध्ये पण चांगला खेळतो. ODI वर्ल्ड कप माहिती असेल त्याच्यामध्ये फायनलमध्ये अंडर-19चा. तो ODI पण चांगला खेळतो. तर मला वाटतं त्याला T20 ODI दोन्ही खेळायला पाहिजे वैभव सूर्यवंशीला. आता फेल झालं तर त्याचा होणारच होता. आयर्लंडच्या खिलाफ डेब्यू करायचं सोडून सीधा मेन टीम इंग्लंडच्या खिलाफ डेब्यू केला सूर्यवंशीचा. आधीच डेब्यू केला असतं तर थोडी ते आयर्लंडला प्रॅक्टिस करून मग इंग्लंड चांगलं खेळलं असतं. तर सीधाच आता इंग्लंडच्या खिलाफ डेब्यू केला तर काय होणार, कारण प्रेशर मॅचमध्ये प्रेशर टाकायला. तर हेच होणार ना आता. ते पण एवढं पण वाईट नाही खेळला, म्हणजे ना चांगलं खेळला, ठीकठाक. म्हणजे पहिल्या 4 मॅच तर खेळला पण नाही, 3च मॅच खेळवला, चौथ्यामध्ये काढला. तर पहिल्या 3 मॅचचं म्हणलं तर म्हणजे ठीकच खेळला. आता वैभव सूर्यवंशीला T20मध्ये 3 मॅच खेळवलं त्यांनी आणि चौथ्या मॅचमध्ये ड्रॉप केला. आणि पहिला मॅच तर पावसामुळे झालेला. म्हणजे 3 मॅच ते खेळवलं की जे मस्ट विन होतं, म्हणजे इंडियाला जिंकायचं होतं. त्याच्यामुळे वैभव सूर्यवंशीला खेळवलेलं. असं नाही चालत ना की त्याला प्रेशरमध्ये टाकून असं बोलायचं जा जिंकव मॅच. असं कसं चालेल. मला वाटतं की म्हणजे टीमकडूनच चुकलं म्हणजे. ठीक आहे आता मग, चला बाय.